महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन। बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन। मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन। बोले मेरा ये मन स्वामी जनार्दन जय जनार्दन। स्वामी जनार्दन जय जनार्दन। स्वामी जनार्दन जय जनार्दन। नाम ना मुझको याद रहे। भाई सूरत वाले वो तेज भरी मूरत वाले। इस हाथ में उनके डमरू था, उनकी छवि में जादू था। भाई सूरत वाले वो तेज भरी मूरत वाले। उनकी छवि में जादू था। देख लिया
तो अमृत करने वाले, वो रूप नए भरने वाले, तेरे साथ में उनके पार्वती, आराध मेरे मन की देवी। तो अमृत करने वाले, वो रूप नए भरने वाले, तेरे साथ में उनके पार्वती, आराध मेरे मन की देवी। का किया जनार्दन फुलवी भक्तीचा माळा, हृदयेश्वर भक्तीचा माळा, स्वामीजी जनार्दन फुलवी भक्तीचा माळा, हृदयेश्वर ज्ञान गुरु बंधू रमले, ब्रह्मगिरी सन्निध बसले, ज्ञान गुरु बंधू रमले, पुनित क्षेत्र त्र्यंबक उजळे, संत सोहळा, स्वामीजी जनार्दन फुलवी भक्तीचा मळा, हृदयेश्वर भक्तीचा मळा, नदीत भूमी खडकार, पुनि स्वामी सांगत काळ, नदीत भूमी खडकार, पुनि स्वामी सांगत काळ, सुपीक बनवी निर्जळ बाळ, फोडून शिळा, फुलवरते फोडून शिळा, स्वामीजी जनार्दन भक्तीचा मळा, धान्य रास जन उपकारा, एक दिन नच जाथारा, धर्म हाजीर रही प्यारा, पुनि सावळा, ऋषीवर पुनि सावळा, स्वामीजी जनार्दन फुलवी भक्तीचा मळा, हृदयेश्वर भक्तीचा मळा, निर्मल वाचा बुध मंत्र सन्मार्गाचा, स्वामी तेच निर्मल वाचा, धन्य प्रभून तुतो मनसा, विरह तोला विनती विरह तोला, स्वामीजी जनार्दन फुलवी भक्तीचा मळा, हृदयेश्वरी भक्तीचा मळा, सद्गुरु बोल हरी 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 बोल, केशव माधव गोविंद बोल, हरी बोल हरी हरी बोल, बोल हरी हरी बोल, केशव माधव गोविंद बोल,
परमानंदम हरे हरे गाण्याला घ्या भज गोविंदम नारमुकुंदम आनंदम हरे हरे
मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन, मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन, ये नाम रहता है, ये नाम रहता है। सद्गुरु ही हम सबकी माता है, सद्गुरु पिता है, उनके बिना सब सूना सूना लगता है। मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन। ध्यान धारणा में मगन हूँ, ध्यान धारणा में मगन हूँ, सन्मुख उनके नतमस्तक हूँ, सन्मुख उनके नतमस्तक हूँ। भगवान कहीं और नहीं है, झांको अपने मन में, भगवान कहीं और नहीं है, झांको अपने मन में। सत्कर्मों से मिलेगा ईश्वर, स्वामी जनार्दन कहते, सत्कर्मों से मिलेगा ईश्वर, स्वामी जनार्दन कहते कहते। जनार्दन स्वामी नाम, जनार्दन स्वामी नाम, सतगुरु ही हम सबकी माता है, सतगुरु पिता है, उनके बिना सब सूना सूना लगता है। मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन। चार दिनों का ये जीवन है, चार दिनों का ये जीवन है, सुख दुख से भरा ये जीवन है, सुख दुख से भरा ये जीवन है। नाम सतगुरु का लेते ही हर मुश्किल आसा हो, नाम सतगुरु का लेते ही हर मुश्किल आसा हो। है ये आरज़ू रामदास की सब भक्तों का हित हो, है ये आरज़ू रामदास की सब भक्तों का हित हो, हित हो। जनार्दन स्वामी नाम, जनार्दन स्वामी नाम, सद्गुरु ही हम सबकी माता है, सतगुरु पिता है, उनके बिना सब सूना सूना लगता है। मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन। सद्गुरु की उपासना में, सद्गुरु की उपासना में है इतनी
भक्ति और शक्ति है इतनी, भक्ति और शक्ति। जय जय स्वामी जनार्दन, जय जय बस कहते ही रहना। जय जय स्वामी जनार्दन, जय जय बस कहते ही रहना। सच्चे मन से उनकी भक्ति हरदम हर पल करना। सच्चे मन से उनकी भक्ति हरदम हर पल करना करना। जनार्दन स्वामी नाम, जनार्दन स्वामी नाम। सतगुरु ही हम सबकी माता है, सतगुरु पिता है। उनके बिना सब सुना सुना लगता है। मेरे होठों पे हरदम हर पल सद्गुरु जनार्दन, हर पल सद्गुरु जनार्दन, हर पल सद्गुरु जनार्दन, हर पल सद्गुरु जनार्दन, हर पल सद्गुरु जनार्दन। हम दासों को तेरी आस है, हम दासों को तेरी आस है। इस दुनिया में, इस दुनिया में नाथों का नाथ हम दास है, नाथों का नाथ हम दास है। हम दासों को तेरी आस है, हम दासों को तेरी आस है। सूर्यदानाचा नाश केला तर तो काय माणूस करीत नाही. माणूस त्याच्यासारखं तुला पण माहिती. बाबांनी जे हे काढलं आहे ते काही पदार्थ काढलं नाही किंवा काही बोगस काम नाही. फार शास्त्रातून, आचारावाल्यातून, महात्माच्या ठिकाणाहून लांब लांबून हे तत्व आणले आहे. रावणाला तत्व माहिती नव्हती, ते कसे खात होते कसे पित होते, म्हणून त्यांचा नाश. त्याला तत्व माहिती आलं. कसा आहे लग्न झाल्यानंतर अनुष्ठानाचं काम असते या लोकांचं. जप तप अनुष्ठान करती रुची तुम्ही केलं. तुमचं काय भाग्य बाबा, तुम्ही जन्म का आपण अनुष्ठान करून राहिले. हे तुमची कामं नाही, हे ऋषी मुनीची कामं आहे. पण तुमच्या जनाला ते प्राप्त झालं, तुमचं काही पूर्वीचं भाग्य म्हणायचं. अनुष्ठानाशिवाय या लोकांना समाधान होतं. यांचं रोजचं अनुष्ठान असतं. तास 2 तास 1 तास बसून देवाचं चिंतन करणे याला अनुष्ठान म्हणतात. 7 रोज याला अनुष्ठान म्हणतात. 21 दिवस याला अनुष्ठान म्हणतात. 40 दिवस याला अनुष्ठान म्हणतात. 6 महिने याला अनुष्ठान म्हणतात. 3 महिने याला अनुष्ठान म्हणतात. 6 महिने अनुष्ठान. 12 वर्ष अशी अनुष्ठान आहे. तेव्हा लग्न झाल्यावर ते गेल्या अनुष्ठानाला. आता बाईला काही तो आनंद आवराना तिच्या मनामध्ये ही पुढे गेली. तिला माहिती होतं अनुष्ठानला गेली, पण तिला आवराना. ज्या आनंदाच्या भरात गेली त्या अनुष्ठानात दादा म्हणे गई कांतेनी करिता प्रश्न पुढवील तो भरतात. ही श्रुतीचे वचन प्रमाण. वेदाचं वचन आहे की बायकोनं मागितलं सांगितलं ते ऐकलंच पाहिजे. उठाव लागलं मुनी लोक
तिच्या प्रवासाला घरी जावाच लागलं. पण अनुष्ठानाचा भंग झाला. हिने अनुष्ठानात काही होऊन गडबड. अनुष्ठान भंगले, शरीराला आग लागली, पण तिचा प्रश्न सोडायचा. जिने सोडला तिचा प्रश्न, तिला आनंद दिला, बाजूला झाल्याबरोबर शाप देऊन टाकला. हा अनुष्ठान झाला, याला षडगुणाची रास संपन्न होईल, पण अनुष्ठानाचा भंग केला याला, म्हणून त्याला जीव येण्याने वाढून टाकला. याची पाहता याला करतो. अर्ध्या अनुष्ठानाचा भंग केला, त्या अनुष्ठानाचं पुण्य याला काय. इतका गुणवान विद्वान झाला रावण, विचाराच्या बाहेर. मग गेला जेवळी याला मारून टाकी, म्हणून राम जाऊन त्याला मारून टाक. उडून गेले की चला घरी चला. इतका वाईट वाटलं, पण प्रश्न नसतो ना. वेदाचा मार्ग हे की बायकोनं मागितली ती द्यायची. अनुष्ठानाचा भंग केला, पण तिची इच्छा पुरी केली. अगं तुका ब्राह्मणाची हे कोणाची, तुला जप तप अनुष्ठान काही करायचं का नाही. आता एक दोघे जातील मरून, आणि एवढ्या लांबीचं राज्य कोण करेल. निवांत गेली, रामाय जागी होती. इतका अनुष्ठान निर्मळ केलं सुखी होत देवच आले. काय म्हणे बोलत गेली. त्यांचा वाव जलमल्यापासून निर्माण झाला. मोठा वाडा बांधला. सगळे राजकीय तिकडे तो एकटाच तिकडे. तिची चापने रावणा तिथला की हा आपल्या विरुद्ध याला मारू म्हणून. त्याला बुद्धी सुचणार नाही त्याला. मग आदळ लावून घ्यायचं, वाड्यामध्ये खोल्यामध्ये आपलं सगळी व्यवस्था, खाणं पिणं काय असेल नसेल, तारदारीची होस्तर वाड्यात राहिली. घरामध्ये आपले आप्त असो, कोणी असो, कोणी पाळलेली वस्तू खाऊ नये, फेकून द्यावाची. मग ते स्वयंपाक झाल्यानंतर एका बाजूला राम बी आले. रावणाने सीता आणली. राम तिच्या स्वाधीन, तिच्या शोधात आले, न्यायाला बी आले. तर समुद्रावर सेतू बांधला. तो सेतू कसा बांधला. अगस्त्य ऋषी अनुष्ठानाला बसले आणि दोन खोडकर पोरं त्यांची खोडी करायला लागली. त्यांचा कमंडोलो त्याला फेकून, घोंगडी दिली फेकून, सामान दिलं फेकून, शेवटला जी मानलेली शालिग्रामाची पूजा ती उचलली. कासरी झाली. अरे 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 असं नको करू दे, आणि पूजा तरी राहू दे. नाही ऐकलं. उचलली, टाकायला लागला. तो काय तुझ्या हातानं बोलायचं. संत बोललेली ती स्वाद केली. संत बोलल्याबरोबर ते देवाला करावंच लागली. म्हणून ती पूजा त्यांनी उचलून आणली केली. त्यांना शाप होता यांच्या हातानं वस्तू बोलणार. मग राम अवतारामध्ये एकाने सांगितले, म्हणजे दगडच बराबर समुद्रात वाहून जात्या कसं खायचं तू आहे. म्हणजे एकाने युक्ती सांगितली, अन्नळ आणि नीळ त्यांना अगस्तीचा शाप आहे म्हणे, यांच्या हातात दगड बुडत. म्हणून एकानं आणायचं आणि एकानं जोडायचं. असा शेतू बांधला बाबा. देवाची तिला काय सांगावं तुम्हाला. मग ही रावणाने विचार केला का तर यांचा चंबू तेरा टेकलाय,
रात्री राक्षस लोक आले रामाचा आणि एवढी कर्म राहतात 20 लोकांची. पाहता तर राम लक्ष्मणने सारी सैना हाहाकार झाला. न जामुवंत हनुमंत 4 लोक गेले समुद्राच्या तीरावर. विचार करतात त्या दिशेला 4 आता आता या 3 दिशेला जाय पण समुद्रात कसं जाय. मग मारुतीने म्हणले मी जातो या दिशेला. म्हणून जाताना तिथे मगरी होती. तिने गेला खोलात. अरे रात्री आई मही रावण आले आणि रामाचा पलंग इथूनच निघाला. आहेत जातीचे काही जातीचे असतात. गेले थेट घ्या आई मही रावणाच्या रंगीमध्ये. ते घरही सांगितलं तिनं नेमकं त्या मगरीने मारुतीला नेमकं त्या दारामध्ये नेऊन सोड. बसले धाब्यावर. भरली मीटिंग. काय अरे आता काय करायचं. मीटिंग तर लई लवकर तयार होती हो. काय करायचं तर काही माणसं म्हणतात अरे यांना मारिता कशाला. म्हणजे मग उद्या आपल्या काळ का द्यायची आणि यात्रा आहे तर म्हणे देवीला बळी देऊ म्हणे काळका देवीला. झाला ठराव पास. गेले पिंजऱ्या त्याच्यात कोंडून दिले राम. मारुती उठले जाऊन देवीच्या. आता सकाळी राम कुठे यायची. गेले तिथे बसले दारातून उत्तर दिले म्हणे बाई असं असं. अरे होय तिकडं ते लय वाईट बोलायचे लोक आहे ना. एकदा का देश लोक असले तर काय बोलायचं त्याचा म्हणे राम लक्ष्मण यायचे तू बळी घेऊ नको त्यांना सोडून देशील का. नाही म्हणजे जवाला थांबली ना मोरीच कोंबली. कोणाला मोरी मध्ये कोंबून टाकली आणि घेतले आपण चंदुरे लावला लुगडे नेसले आणि बसते देवीवर. आले वाजीत गाजीत. आता काय गेला कावडण काका गारू ठोकली. बाबा हो मला रामाला शिवाला बळी घ्यायचं कावड उघडू नका धाड्यावाची सोडून द्या. अरे देवी बोलली म्हणे आपल्या देवी बोलली म्हणे आपल्याला त्या सोडून ओढून आता एकर राहतील त्याच झालं आटपले. धाड्यावाची सोडलेत. त्यांना सांगितलं आणि बाबा या आता तुम्हाला बळी जायचंय. म्हणजे मग तुमच्या देवाचा धावा करा म्हणजे. देवाचा धावा करा म्हणले तो आमची दैवत हाणून आमची दैवत हनुमंत. आमचं कोणतं दैवत आहे हनुमंत रूप पारगट केलं. गाड्यावाची वर गेले. दोन्ही खांद्यावर 2 घेतले सैन्यामध्ये नेऊन. काय प्रकार या दैविक लोक येते. त्यांना किती कुठे केलं यांची ज्याला थोडीच जाणार. गेले राम लक्ष्मण तिथे बस झालेल्या लढाईला सुरुवात. रावणानं असा एक राक्षस त्याला गळा घालून की त्याला ब्रह्मदेवाचं वर होतं. त्याचं मुंडक तोडलं तर लाखो राक्षस उत्पन्न व्हायला. आता काय करायचं. कदरून गेले राम. हे रामा आहे. विभीषण म्हणतात रामा ती किती भेटला तर भेटला काय म्हणतात घरचा मुद्दाही लंका. आता इथे सारा मुद्दा तर आला इकडे. आणि रामा गेला आता मरणार नाही म्हणे. याला ब्रह्मदेवाचं वर रक्त जर वरचे वर असाल तर मरण नाही. खाली पहिली की तिची राक्षस झाली की आणि काय अरे आपली काळका देवी नाही की तिला हक्का मारा. वरची वरीच रक्त आटून टाकली. दिली आदर उभी राहिली बाई म्हणे काय रामा काय नाही बाई या राक्षसाचं रक्त वर पिलं तर बरं नाही तर हा मला लय त्रास आहे. काय रामा आणि काय कुटाना मानला.
ते तू आणला सैना आणलीन फायना आणलीन ही इतकं कुठानं कशाला करतो मला आदर दे मी अशी जातील समजलं का बांधलाच पाहिजे काय म्हणते अशी जाते ना अशी येते ती एकटी सुचणी ठेवायची नाही बरं झालं म्हणजे विण बिन नांगरण्याची पेरण्याची ते बी रामानं आदर जेव्हा घुसली त्या लंकेत जीभ लावली की वागतात तो कालेरा काय तो तुम्हाला माहिती कालेरा आता नसेल म्हणा पहिला का कालेरा इथे जीभ लावली की ती ना लगेच नाड्या झाल्या आता पायाची करत जसं त्या लाईटला पिलं त्या लाईटला बिलगलं तर त्याचं रक्त खलास असं ही नका चपोळी ती जीभ लावली की झाला आटप बराचसाच भाग नाही सगळ्याला ब्रह्मदेव साठपासून एवढे जर राक्षस मिळत उत्पन्न कशाची करू मग सांगितलं गेले महादेवाकडे पळत जेव्हा आता काही बरीगत नाही पुढे कलियोग लागायचा कल व्हायचा हे बीज आजच नाही शिकेल तुम्ही कसं काय मग शंकर गेले आणि तिच्या वाटावर खड्डा खांदला आणि असे आले पडले चित्र पाहिजे तुम्ही त्या शंकराच्या बरोबर पाय पाडला ती बरं पाडलंच पाहिजे हा एवढा जीव काय करावं लागलं आड पाडावं लागलं आड तेव्हा माग सरी पाहिलं क्यों बाबा देवा की जीव महादेव त्याची क्यों करेल मी काय नाही बाई तुम्हाला रामाची आदर ही आमची काही बंदी करण्याची ताकद आणि एवढंच आहे पुढे कलियोग लागायचं आहे आजच हे जर बीज नाही झालं तर पुढे कसं काय व्यवहार आहे आणि मग आम्ही तुम्हाला इथे स्थापन करतो मग जसे जसे लागले तसे तुम्ही घ्या पहिला लई कालेरा होता जरस कसं सडगांचा आधी कालेरा जर ऊन पडलं तर कालेरा आता काय नाही बाळपणी आम्ही होतो ना तर अख्खन धिंगाणा होता आणि अगला गावात घुसला का सपाट मग सांगितलं की माई तुम्हाला इथे स्थापन करतो म्हणून ती कालची देव तिथे स्थापन करेल ती शंकरानं ब्रह्मदेवाने स्थापन करेल आणि आम्ही सांगू त्या टायमाला तुम्ही येत जा म्हणून बाबा अजून तिला आदर नाही तिला 3.5 गट भरले 3 गट अर्धा गट राहिला 3 गट होऊन गेले रेणुकाच्या टायमाला 1 गट भरला आता उठ उभा राहायचा आणि तिथे कानच उघडे राहिले पाहिजे करत एक रेणुकाच्या टायमाला भरला एक रावाने याच्या सीताच्या टायमाला भरला एक कौरवाच्या टायमाला भरला ना अजून अर्धा गट हा तोच आता तीच सुरुवाती हिम्मातल्याशिवाय छोटे गट भरणार जेव्हा हिम्मातची धर्माचा नाश करतील मग परमेश्वर या खांद्या ठिकाणी अवतार घेऊन एवढ्याचा सपाट म्हणून धर्म सोडू नका ही बोंबाजी तुम्हाला मारतो की तुम्ही धर्म टाकू नका देव येईल धर्माचं रक्षण करीन या असुराचं रक्षण करणार नाही धर्म सोडू नका म्हणून ते म्हणतात शिवभक्त डरो मत भोले का भजन करना काली का खपरा आता है आसुर तो चली जाता है भगवान तुम्ही हा धर्म टाकू नका दैनिकाला माया काहीच करणार नाही काळ झाला ही आसुरी माया झाली काळ जर प्रगट झाला दुर्योधनाच्या टायमाला झाला जेव्हा प्रगट झाला का केलं का तपासता पोर सैन्यात पिस्तूल ठेवला आणि लगेच आळवणाला खेचून आला आळवण तेव्हा हे रूप आवरा आता इतके माणसं झाले आता आमच्यावर बारी येते का तुमच्यावर नाही आहे कारण तुम्ही जाईल समजलं का आता कासुरी बांधता आता
त्याच्या तावडीत जाता कशाला तुम्ही? ती काहीच करणार नाही. धार्मिक माणसाला वाचवतील ना धर्माला रगडून टाकेल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जप जप अनुष्ठान करून धर्म पत्करा. म्हणजे देव आपल्याला काही करणार, तो काळ तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. जेवढे येत एवढे पार निकाल लागत. धर्म सोडू नका. पांडवाने धर्म केला तर त्याची सगळी सैन्य वाचली. दुर्योधनानं हा धर्म केला, त्याची सगळी सैन्य खलास केली. तशा रीतीने हा विभीषण आणि लंका जिंकून विभीषणाला ताब्यात दिली. विभीषण वाटी राहिला.
अर्जुना